मिरज येथे भूतबाधा व गुप्तधन काढण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक भोंदूबाबा पोलिसांच्या जाळ्यात। मिरजेत भूतबाधा व घरातील गुप्तधन काढण्याचे आमिष दाखवून महिलेस खोटे सोने देऊन 3.5 लाखांचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला अटक करण्यात मिरज शहर पोलिसांना मोठे यश आले आहे। मिरजेत भूतबाधा व घरातील गुप्तधन काढण्याचे आमिष दाखवून महिलेस खोटे सोने देऊन 3.5 लाखांचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे। शशिकांत सीताराम भुजिंगे वय वर्ष 33 राहणार पसरीचा नगर कोल्हापूर मुळगाव हलसवाडे तालुका करवीर असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे। मिरज येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट। वय 33 वर्ष पसरीच्या नगर गल्ली नंबर 1 कोल्हापूर याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपीच्या अंगात दैवी शक्ती आहे, आगोरी शक्ती आहे आणि या शक्तीच्या जोरावर तो घरात सुख समृद्धी आणतो। फिर्यादीच्या गतिमंद मुलास भूतबाधा झाली आहे असं सांगून त्याला बरा करतो आणि घरात गुप्तधन काढून देतो असं सांगितलेलं आहे आणि ते आमिष दाखवून अंधश्रद्धा पसरवून त्यानं त्यांच्याकडून रोख व अकाउंटवर 3,22,000 रुपये घेऊन त्यांना त्यांची फसवणूक केलेली आहे। आणि हे ज्यावेळी लक्षात आलं, त्यांनी ज्यावेळी तक्रार दिली त्यावरून आम्ही त्याला ताब्यात घेतलं। त्याच्यावरून गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आलं आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला 4 दिवस PC घेतलेला आहे। आता गुन्ह्याचा तपास सुरू आहे, पुढील कारवाई चालू आहे। अजून पुढे काही माहिती यात उपलब्ध होऊ शकते। अजूनही लोकांना आमच्याकडून एक आव्हान आहे, जर अशा प्रकारे कोणी अंधश्रद्धा पसरवित असेल तर त्यांनी सामोरं यावं, पोलिसांना सांगावं आणि अशाच पद्धतीने यापासून दूर राहावं ही आमची पोलिसांकडून समाजाला एक संदेश आहे।